कमी जागेत आणि उपलब्ध संसाधनात अनेक जण वेगवेगळे प्रयोग राबवतात. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरात सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राम बडे यांनी आपली आवड जोपासत घराच्या छतावर नैसर्गिकरित्या भाजीपाला पिकवला आहे. शेतकरी कुटुंबातल्या डॉक्टर बडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रोजच्या आहारात लागणाऱ्या बहुतांश भाज्यांची लागवड केली आहे. पाहुयात टेरेस गार्डनवर फुललेला शेतमळा. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई शहरातल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रमेश बडे यांनी आपल्या घराच्या छतावर शेतीचा यशस्वी प्रयोग राबवून एक नवा आदर्श निर्माण केलाय. शेतकरी कुटुंबातला वारसा लाभलेल्या डॉक्टर बडे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि जिद्दीच्या जोरावर घराच्या गच्चीवरच दररोज लागणारा ताजा आणि सेंद्रिय भाजीपाला पिकवलाय. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्या आणि कंदमुळं यांचा समावेश आहे. डॉक्टर बडे यांनी 2023 मध्ये आपल्या घराचं बांधकाम पूर्ण करतानाच टेरेस गार्डनचं नियोजन केलं होतं. छताला ओलावा किंवा गळती लागू नये यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली. 2 स्तरात प्लॅस्टिकचा वापर करून त्यावर विटांचा 1.5 फूट उंचीचा कठडा त्यांनी तयार केला. विशेष म्हणजे घराचा पाया खोदताना निघालेली काळी मातीच त्यांनी या शेतीसाठी वापरली. पाण्याच्या नियोजनासाठी त्यांनी छतावरच्या टाकीला वेगळा व्हॉल्व्ह जोडून त्याला पाईप जोडून फवाऱ्यासारखं पाणी या बागेला ते देत असतात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून झाडांना आवश्यक तेवढंच पाणी मिळत आहे. सध्या या बागेतून डॉक्टर बडे यांच्या कुटुंबाला रोजच्या आहारात लागणाऱ्या बहुतांश भाज्या उपलब्ध होत आहेत. यामध्ये अगदी वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी अशा फळभाज्या, तसंच पालक, कोथिंबीर, मेथी अशा पालेभाज्या आणि मुळा, गाजर, बीट, पत्तागोबी, फुलकोबी यांचा देखील समावेश आहे. या पालेभाज्यांमुळे त्यांना विषमुक्त भाजीपाला खायला मिळत आहे आणि पैशांची बचतही होत आहे. बाजारातल्या भाज्या ह्या मुळात रासायनिक खत वापरून आणि वेगवेगळी औषधं वापरून त्या तयार केलेले जातात. आणि बाजारात आज बघायला गेलं तर कुठलीही भाजी 20 रुपये, 25 रुपये 250 ग्रामच्या आत नाही आहे. म्हणजे एकदा बाजार करायला गेलं तर कमीत कमी 500 ते 600 रुपये एक 3-4 लोकांच्या फॅमिलीसाठी लागतात. परंतु हे सगळं केल्यामुळे माझा 1,500-2,000 हजार रुपयाचा खर्च आहे तो पूर्णतः झिरो होऊन बसलेला आहे. आणि दुसरी मजेची गोष्ट अशी आहे, याच्यात पूर्ण सेंद्रिय खत असल्यामुळे कुठल्याही रोगराईचं याच्यात संकट येण्याची शक्यता कमी होऊन जाते. आणि याच्यात वेळही जातो, आरोग्यासाठीही चांगलं आहे. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास असा जर वेळ दिला तर हे सगळं मला करणं सहज शक्य आहे. डॉक्टर बडे यांचा हा उपक्रम शहरात राहणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरत असून कमी जागेत आणि उपलब्ध संसाधनात स्वतःची बाग कशी फुलवता येते याचं उत्तम उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हटागळे,